विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी स्वामी MS सहाय्यक शिक्षक शिरोळे हायस्कूल शिरोळे पुलाची स्वामी ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र या अंतर्गत आपण मागील पाठामध्ये पाठ क्रमांक 3 उपयोजित इतिहास याविषयीची माहिती घेतली. आज आपण भारतीय कलांचा इतिहास याविषयीची माहिती घेणार आहोत. हा पाठ आपल्या 2 भागामध्ये अभ्यासायचा आहे. पहिल्या भागात आपण भारतीय कलांचा इतिहास या अंतर्गत कला म्हणजे काय आणि भारतातील दृक कला परंपरा याविषयीची माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया भारतीय कलांचा इतिहास. कला म्हणजे काय? विद्यार्थी मित्रो, मानवाकडे एक सहज प्रवृत्ती असते. स्वतःला आलेले अनुभव, जे प्राप्त झालेले ज्ञान, मनातील आपल्या भावभावना दुसऱ्यांना सांगाव्याशा वाटतात. आणि या सहज प्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते तेव्हा तिला कला असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर काव्य, गायन, वादन, नृत्य असेल, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, लेखनकला, भाषणकला, अशा अनेक प्रकारच्या कला ह्या माणसाच्या सहज प्रवृत्तीतून निर्माण होत असतात. तर या कलांची निर्मिती होण्यासाठी माणसाकडं कोणत्या गोष्टी आवश्यक असाव्यात असं आपल्याला वाटतं? काय विचार करता येईल? तर माणसाकडे यासाठी कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे असावे लागतात. या कलेचे काही प्रकार पडतात. कलेचे 2 प्रकार पडतात. एक दृककला, दुसरी ललित कला. दृककला, दृककलेचा उगम हा प्रागैतिहासिक काळात झाला. प्रागैतिहासिक काळ म्हणजे ज्या काळामध्ये मानवाला लेखनकला अवगत नव्हती तो काळ. अशा प्रकारच्या कला प्रागैतिहासिक काळामध्ये जगभरातील अश्मयुगीन गुहांमधून आपल्याला पाहायला मिळतात. दृककलेमध्ये आपल्याला स्थापत्यकला, चित्रकला, शिल्पकला यांचा समावेश आपल्याला करता येईल. दुसरा प्रकार आहे ललित कला. ललित कलेला अंगिक कला असेही म्हणतात. ललित कलेमध्ये नृत्य, गायन, नाट्य यांचा समावेश होतो. कलेचे जसे 2 प्रकार आपण अभ्यासले तसे कलेच्या काही परंपरा आहेत. त्यामध्ये एक लोककला, दुसरी अभिजात कला. आपण लोककलेविषयीची माहिती घेऊ. लोककला म्हणजे नागरीकरण न झालेल्या म्हणजे आदिवासी आणि ग्रामीण जीवनातील कलेसाठी लोककला ही संज्ञा वापरली आहे. निसर्गाशी संवाद साधत जगणाऱ्या लोकसमूहाचे दैनंदिन जीवनाशी संबंधित परंतु कलात्मक आविष्काराला लोककला म्हणून ओळखलं जातं. स्त्रियांची जातीवरची ओवी गीते असतील, कांडप गीते असतील, बाळाला जोजवण्याची गीते असतील, सणासुदीची क्रीडा नृत्य, गीते, उत्सवातील नृत्यनाट्य, देवोपासना, प्रसंगी केली जाणारी काही विधिविधानं आणि त्या प्रसंगी काढली जाणारी काही चित्र, घडवली जाणारी शिल्प, रांगोळ्या, मूर्तिकला या सर्व कला या पारंपरिक लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे लोककलांची परंपरा सुरू आहे. लोककलांचा आविष्कार ह्या लोकांच्या रोजच्या जगण्याशी असून त्याची अभिव्यक्ती उत्स्फूर्त असते. लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. लोककलेच्या संदर्भात उदाहरणं द्यायची झाली तर गुहाचित्रे असतील, वारली चित्रकला, चित्रकथी, रांगोळी, मातीचे बैल, गौरीचे मुखवटे, कोळी नृत्य, जागर गोंधळ अशी काही आपल्याला लोककलेच्या संदर्भात काही उदाहरणं देता येतील. जे कलेच्या ज्या 2 परंपरा आपण अभ्यासल्या त्याच्यामध्ये एक लोककला आणि दुसरी अभिजात कला. अभिजात कला ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. अभिजात कला आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. अभिजात कलेच्या संदर्भात काही उदाहरणं आपल्याला देता येतील. याच्यामध्ये मुघल चित्रशैली, युरोपीय चित्रशैली, अशोक स्तंभ, हेमाडपंथी मंदिरे, ओडिशी नृत्य, कथकली यासारखे. आता या कलेच्या संदर्भामध्ये कला निर्मितीची एक प्रत्येकाची किंवा प्रत्येक कलाकाराची एक स्वतंत्र अशी पद्धती असते. तिला आपण कलाशैली असं म्हणतो. एखादी पद्धत जेव्हा त्या परंपरेचं स्वरूप धारण करताना तेव्हा ती पद्धत कलाशैली म्हणून ओळखली जाते.
आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये त्या त्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण अशा कलाशैली निर्माण होतात. राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज इत्यादी गोष्टींचा अभ्यास शैलीवरून आपल्याला करता येतो. तंजावरच्या चित्रशैलीमध्ये सोन्याचा तसंच मौल्यवान खड्यांचा वापर केला आढळतो. आणखीन काही उदाहरण देता येईल. मराठी चित्रशैली आहे, हेमाडपंथी शैली आहे इत्यादी. मराठा चित्रशैली इसवी सन 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये विकसित होण्यास सुरुवात झाली. या शैलीतील जी चित्र आहेत ती रंगीत असून ती भित्तिचित्र, हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपातील आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारची चित्र किंवा अशा प्रकारची शैली आपल्याला वाई, मेनवली, सातारा या ठिकाणी जे काही जुने वाडे आहेत त्या ठिकाणी पाहायलाच मिळतात. मराठा चित्रशैलीवरती राजपूत आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसतो. आपण कला म्हणजे काय हे अभ्यासले. आता आपण भारतातील दृककला परंपरेचा अभ्यास करू. दृककलेमध्ये चित्रकला, शिल्पकला असे दोन भाग पाडता येतील. आणि या चित्रकला आणि शिल्पकलेमध्ये आपल्याला लोकचित्रकला किंवा लोकशिल्पकला आणि अभिजात चित्रकला आणि अभिजात शिल्पकला असे दोन भाग करता येतील. आपण प्रथमतः चित्रकलाच्या संदर्भामध्ये लोकचित्रकला आणि अभिजात चित्रकलेचा अभ्यास करू. चित्रकला ही द्विमितीय असते, त्याला लांबी रुंदी असते. यामध्ये निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वास्तूंचं आरेखन यांचा समावेश होतो. चित्राच्या रेखाटनासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापड, मातीची भांडी यांचा वापर केला जातो. अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आपल्याला आढळतात. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आहे, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या ठिकाणी आपल्याला गुहाचित्रे आढळतात. मध्य प्रदेशातील भीमबेटका या ठिकाणची गुहाचित्र अतिशय प्रसिद्ध आहे. 2003 साली या चित्रांचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आला. आपण गुहाचित्रांच्या विषयीची थोडक्यात माहिती घेऊ. गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती आपल्याला पाहायला मिळतात, काही प्राणी पाहायला मिळतात, काही भौमितिक आकृत्यांचा समावेश त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय, याच्यामध्ये नवनवीन प्राणी असतील, वनस्पती असतील, मनुष्याकृतीचे रेखाटन असेल, विविध प्रकारचे रंग, याच्यामध्ये आपल्याला बदल किंवा फरक झालेला आढळतो. हे जे रंग आहेत हे रंग नैसर्गिक द्रव्यापासून तयार केले आढळतात. काळा, लाल यासारखे रंग किंवा पांढरा यासारखे रंग वापरलेले आपल्याला आढळतात. या चित्रावरून त्या काळातील लोकांचे परिसरासंबंधीचं ज्ञान, नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचं तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना आपल्याला या गुहाचित्रावरून येऊ शकते. लोकचित्रकलेची परंपरा ही गुहाचित्रांच्या परंपरेशी थोडीशी नाती सांगणारी. लोकचित्रकलाचा विकास जर आपण बघितलं तर लग्न कार्य असेल, सणासुदीला भिंतीवरती काढण्यात येणारी चित्र असतील, अंगणामध्ये रांगोळी काढणं असेल, त्यांच्या साह्यानं आख्याने सांगणे असेल, इत्यादीतून आपल्याला या लोकचित्रकलेचा विकास होत गेलेला पाहायला मिळतो. तुम्हाला माहिती आहे का वारली चित्रकलेबद्दल? ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या मसे यांनी ही वारली चित्रकला अतिशय लोकप्रिय केली. आणि यासाठी जिव्या सोमे मसे यांना 2019 साली पद्मश्री हा बहुमान सुद्धा मिळालेला होता. इतकंच नव्हे तर भारतीय आणि जागतिक स्तरावरचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आपण थोडे या वारली चित्रकलेबद्दल समजावून घेऊ. वारली चित्रकला ही एक लोकचित्रकला आहे. माणसाचं निसर्गाशी असणारं नातं सांगणाऱ्या या वारली चित्रकलेमध्ये आदिवासींचं जगणं आणि त्यांचं भावविश्व आपल्याला प्रतिबिंबित झालेलं पाहायला मिळतं. निसर्गाला मातृस्थानी मानणारी ही चित्रसंस्कृती आहे. जगण्यासाठीचं श्रम आणि जगण्याचा उत्सव हाच त्यांच्या कलाकृतीचा विषय आणि आशय आहे. श्रमाला चित्रातून प्रतिष्ठा मिळवून देणारा हा कला प्रकार आहे. वारली चित्रांमध्ये आपल्याला काही त्रिकोण, चौकोन, वर्तुळ आणि नाजूक रेषांच्या वापरातून सर्व तऱ्हेच्या घटकांचा असा सहज सुंदर आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला माहीत असेल की शेण आणि मातीनं सारवलेल्या भिंतीवरती चुना किंवा तांदळाच्या पिठाच्या द्रावणानं
आणि दाताने चावलेल्या बांबूच्या अशा लवचिक काडीचा वापर करून ही चित्र रेखाटली जात होती. वारली चित्रकला जर आपण बघितली असेल तर या चित्रकलेमध्ये आपल्याला वारली नृत्य करताना पाहायला मिळतात. विवाहाचे काही प्रसंग या चित्रामध्ये पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये लग्नाची वरात असेल, लग्नातील वऱ्हाड, मांडव, ढोलवादन आहे. इतकंच नव्हे तर भात शेती, शेतीची अवजारं, मळणी, ज्वारीची राखण, घोड्यांच्या शर्यती, शिकारी, मासेमारी, गोरे आणि गुराखी, वेगवेगळ्या प्रकारच्या पाडा, वस्ती, झाडं, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्या या चित्रांमधून पाहायला मिळतात. या कलेला जिव्या सोमेमशे आणि जागतिक पातळीवरती एक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. आपल्या चित्रकथी परंपरेबद्दल काही माहिती आहे का? इसवी सन 12व्या शतकात सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या अभिलिषातार्थ चिंतामण अर्थात मानवसल्लास या ग्रंथामध्ये चित्रकथी परंपरेचं वर्णन आढळतं. त्यावरून चित्रकथी परंपरेची एक प्राचीनत्वाची कल्पना आपल्याला येऊ शकते. कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साह्यानं रामायण किंवा महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. आपण ABP माझावरती पाहिलं असेल की चित्रकथी परंपराविषयीची माहिती त्यांनी दिली होती. आपण एक थोडासा व्हिडिओ त्याचा पाहूया. देव गजानन रे पावंदू, देव गजानन रे, देव गजानन गौरी नंदन कवाल रे पावंदू, देव गजानन रे, देव गजानन रे पावंदू, देव गजानन रे. याला पाहता सुखरूप दान रे पावंदू, देव गजानन रे. या जाओ सरणी करती गवगणे, तुझा अभिनंदन रे पावंदू, देव गजानन रे. विघ्नराजिका एकदंता अनितया गौर्यराजिया सुता, सकळाची नाव वंदिता, तुझ्या चरणी नमन माझे गान. तयासी गा देवबंधू, तुझ्या मार्गीचा लागिला चंदू, येतो नि परिमज बंधू, मजमती द्यावी गा. मजमती नाही तोडी, सुखी संसारात नाही गोडी, आणि साशेला सुन म्हणती सवती गा. ऐक पुत्रा कलीची पायरी, पुत्र होतात पित्याचे वैरी, आणि 7 वर्षाची कन्याकुमारी, लज्जा न्याळी प्राणपुरुषा. चित्रकथी ही आदिवासी लोकचित्रशैली आहे. सिंधू जिल्ह्यातील पिंगोळीमध्ये गावामध्ये ही चित्रकथी ही आपल्याला परंपरा बघायला मिळते. चित्रकथी म्हणजे काय तर चित्रावरून कथा सांगितली जाते. मूळतः ह्या कथा ह्या रामायण महाभारत या पोथ्यावर सांगितल्या जातात, कथा सांगितल्या जातात. चित्रकथीमध्ये 40 ते 50 चित्र असतात आणि 40 ते 50 चित्रांचा एक सेट असतो, त्याला म्हणतात पोथी, आणि कार्यक्रमाला म्हणतात पोथी सोडणे. रामायण महाभारतच्या कथा ज्या सीतासोयवर म्हणा, अरण्यकांड म्हणा, लवकुश या अशा वेगळ्या भागावर या चित्रकथीच्या कथा केल्या जातात. गावोगावी जे राजांनी आम्हाला गुप्तहेरासाठी काम दिलं होतं, हे गुप्तहेरीचं काम या चित्रकथीमधून केलं जायचं. या चित्रकथीचे कार्यक्रम गावोगावी खेडोखेडे करून या कथेमधून राजाला जी माहिती होती ही कथा आम्ही राजापर्यंत आम्ही पोहोचत होतो, आणि गुप्तहेराचं काम आमच्या समाजामार्फत चालत होतं. आपल्या लक्षात आलं असेल चित्रकथी परंपरा म्हणजे काय. ही परंपरा कोकणातील कुडाळ जवळच्या पिंगोळी गावातल्या ठाकर या आदिवासी समाजाच्या लोकांनी जपलेली आहे. या परंपरेतील चित्र कागदावरती काढून नैसर्गिक रंगात रंगवलेले असतात. एका कथेसाठी साधारणपणे 30 ते 50 चित्रांचा वापर केला जातो. ही चित्रकथी पोथ्या किंवा कुटुंबामध्ये जपलेली आहे. ही परंपरा नामशेष होऊ नये यासाठी या परंपरेचं पुनरुज्जीवन करण्याचं काम शासन त्याचबरोबर काही कलाकारांमार्फत केलं जात आहे.
चित्रकथी ही कामावरून बनलेली एक जात आहे. ही जात महाराष्ट्रात आढळते. हे लोक पौराणिक प्रसंगाची चित्र दाखवून कथाकथन करतात, म्हणूनच यांना चित्रकथी म्हणतात. सोमेश्वरच्या मानसोल्लास या ग्रंथामध्ये चित्रकथेचा उल्लेख आला आहे. चित्रकथेचे कार्यक्रम हे चित्र, गीत आणि वाद्य या त्रयीने युक्त असतं. चित्रकथी परंपरेचा उल्लेख आपल्याला भारतीय संस्कृतीचा एक अनुपम आणि श्रेष्ठ असा जो प्राचीन ज्ञानकोश आहे तो म्हणजे मानसोल्लास. या मानसोल्लासमध्ये या चित्रकथी परंपरेचा उल्लेख आपल्याला आढळतो. हिंदू संस्कृतीचा परिचय करून देणारा हा ग्रंथ आहे. तिसरा सोमेश्वर हा याचा कर्ता आहे. विक्रमादित्याचा पुत्र सोमेश्वर हा कल्याण येथे इसवी सन 1126 साली जेव्हा गादीवरती बसला आणि राजा झाल्यावर त्याने या कोशाची रचना केली. मानसोल्लास या कोशाची रचना केली. हा राजा प्रखाड पंडित होता. या कोशामध्ये आपल्याला वस्त्रभोग, पुत्रोपभोग, अन्नभोग, आलेख विद्या किंवा आलेख कर्म, नृपगेह तिथे अनेक प्रकरणे याच्यामध्ये आहेत. ज्योतिष, अश्वशास्त्र, गजशास्त्र, पाकशास्त्र असे वास्तुशास्त्र, चित्रलेखन, पशुचिकित्सा, संगीत, ललित कला यांचं विस्तृत आणि महत्त्वपूर्ण विवेचन आपल्याला या मानसोल्लास या ग्रंथात वाचायला मिळतं. आपण लोकचित्रकलेविषयीची आत्तापर्यंत माहिती घेतली. आता आपण अभिजात चित्रकलेविषयीची माहिती घेऊ. अभिजात चित्रकला ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. 64 कलांपैकी एक प्रमुख कला आहे. काव्य, गायन, चित्र, मूर्ती, वास्तू, नृत्य, नाट्य या 7 प्रमुख कला आहेत. या चित्रकलेचा उल्लेख आलेखम किंवा आलेख विद्या असा केला जातो. या आलेख विद्येची षडांगे आहेत, म्हणजे 6 अंग आहेत. त्याच्यामध्ये 1 रूपभेद, 2 प्रमाण, 3 भाव, 4 लावण्ययोजन, 5 सादृश्यता आणि 6 वर्णिका. अभिजात चित्रकला आणि शिल्पकलेचा विविध धार्मिक पंथांचे जे आगम ग्रंथ आहेत, पुराणं आहेत आणि वास्तुशास्त्रावरती ग्रंथ आहेत, यामधून आपल्याला चित्रकला, शिल्पकला याबाबतचा विचार मंदिर बांधणीच्या संदर्भात केला दिसतो. अभिजात चित्रकलेच्या संदर्भातली काही उदाहरणं आपण बघू. 1 हस्तलिखितांमधील लघुचित्र. यावरती सुरुवातीस पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटीच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली आणि अकबराच्या काळामध्ये पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीमधून ही मुघल लघुचित्रशैली उदयास आली. विद्यार्थी मित्र, आपण भारतीय दृककला परंपरेचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये 2 प्रकार बघितले दृककलेतले. एक चित्रकला आणि दुसरा शिल्पकला. आपण चित्रकलेचा अभ्यास करतो आहोत. चित्रकलेचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये 2 परंपरा आहेत. एक लोक चित्रकला आणि दुसरं अभिजात चित्रकला. अभिजात चित्रकलेचा अभ्यास करत असताना आपण काही उदाहरणांचा अभ्यास करतोय. पहिलं उदाहरण आपण बघितलं की हस्तलिखितांमधील लघुचित्र. आता आपण दुसरं उदाहरण पाहतोय की युरोपीय चित्रशैली. ब्रिटिश राजवटीमध्ये पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव हा भारतीय चित्रशैलीवरती होता. चित्रवस्तूंचं हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचं वैशिष्ट्य होतं. उदाहरण द्यायचं झालं तर शनिवारवाड्यातील सवाई माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. जेम्स वेल्ससोबत काम करणारे मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांनी वेरूळ, कार्ले या लेण्यांच्या ठिकाणी असणारी जी काही चित्र आहेत तशाच प्रकारची चित्र त्यांनी काढलेली आहेत. काही चित्र अमेरिकेच्या येल विद्यापीठाच्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट या ठिकाणी ती जतन करून ठेवण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये 1857 साली स्थापन झालेल्या जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलीचं शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून आज अनेक चित्रकार नावारूपाला आलेले आहेत. पेस्तेंजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती सुद्धा बनवलेल्या आहेत आणि ही सगळी अभिजात चित्रकलेची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आता आपण दृककलेच्या शिल्पकला याविषयीची माहिती घेणार आहोत. शिल्पकला ही त्रिमिती असते. याच्यामध्ये मूर्ती, पुतळे, कलापूर्ण भांडी, विविध प्रकारच्या वस्तू यांचा समावेश आपल्याला करता येईल. शिल्पे ही कोरली किंवा घडवली जातात आणि त्यासाठी दगड, धातू, माती
यांचा उपयोग केला जातो. वेरूळचं कैलास लेणं हे अद्वितीय शिल्प आहे. सारनाथ या ठिकाणचा अशोक स्तंभ असेल, त्यावरती असणारं सिंहाचं शिल्प हे आपल्या राष्ट्रीय मानचिन्ह आपण त्याला समजतोय. लोकशिल्पकलेवरती म्हणजे शिल्पकलेच्या सुद्धा 2 परंपरा आहेत. एक लोकशिल्पकला, दुसरं अभिजात शिल्पकला. लोकशिल्पकलेवरती मार्च 2019ला बोर्डाच्या परीक्षेवरती याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. आपण पाहूया लोकशिल्पकलेविषयीची माहिती. लोकशिल्पकला सुद्धा या चित्रकलेप्रमाणे अश्मयुगीन आहे. म्हणजे दगडी हत्यारं ही शिल्पकलेची सुरुवात आपल्याला म्हणावी लागेल. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्या पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची पद्धत ही फार प्राचीन म्हणजे हडप्पा संस्कृतीपासून होती. ही प्रथा बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा राज्यांमध्ये आजही आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की बेंदूर म्हणजे बैलपोळा असतो, त्या काळात मातीचे बैल तयार केले जातात. नागपंचमीच्या दिनी मातीचे नाग तयार केले जातात. पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी किंवा मुखवट्यांचे खांब असतील. याच्यामध्ये आपल्याला विरगळ सुद्धा घेता येतील. विरगळ याचा अर्थ वीर पुरुषांच्या स्मरणात उभारण्यात आलेले लाकडी अथवा दगडी स्तंभ असतात आणि यास वीरस्तंभ असंही म्हणतात. महाराष्ट्रामध्ये जुन्या मंदिराच्या बाहेर आपल्याला अशा प्रकारची विरगळ आढळतात. कर्नाटक आहे, महाराष्ट्रात अशा प्रकारची विरगळ परंपरा आपल्याला आढळते. काही जे विरगळ आहेत ते शिलालेखयुक्त असतात. म्हणजे विरगळाचे सामान्यपणे 3 किंवा 5 भाग असतात. सर्वात जो खालचा भागात आपण त्या वीर योद्धा लढत आहे असं दाखवलेलं असतं. मधल्या भागामध्ये आपल्याला वीर देवदूत किंवा अप्सरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचं म्हणजे वीरांचा मृत्यू आपल्या या ठिकाणी दाखवलेला जातो. तर अतिशय वरच्या भागामध्ये वीर योद्धा हा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे असं दाखवलेलं असतं. काही विरगळ हे चंद्र सूर्य याने अंकित असतात. आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वीरांची स्मृती ही कायम राहील असं यातून दाखवायचं असतं. महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यातील उंबर्डी, देगाव, सातारा जिल्ह्यातील किकली, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील बीड या गावामध्ये 150-200हून अधिक शिळा आपल्याला सापडलेल्या आहेत. विरगळ 2 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये एक आयताकृती विरगळ असू शकतं आणि दुसरं स्तंभ विरगळ असतात. पण अभिजात शिल्पकला याविषयीची माहिती घेऊ. अभिजात शिल्पकलेची सुरुवात हडप्पा संस्कृतीपासून होते. मुद्रा, दगडी आणि काश्य पुतळे, सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून या शिल्पनिर्मितीला सुरुवात झाली असं मानतात. मध्य प्रदेशातील सांची चचू, बहारहुत स्तूप, इंडोनेशियातील 8व्या किंवा 9व्या शतकातील बोरोबुद्र स्तूप ही आपल्याला अभिजात शिल्पकलेची काही उदाहरणं सांगता येतील. अभिजात शिल्पकलेमध्ये भारतीय मूर्ती विज्ञानाविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊया. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये ग्रीक आणि पर्शियन यांचा प्रभाव असणारी अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशामध्ये एक गांधार शिल्पशैली उदयाला आली. इसवी सन 1 ते 3ऱ्या शतकामध्ये कुशाणांच्या काळात मथुरा शिल्पशैली उदयाला आली आणि याच शैलीनं भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला गेला. कुशाणांच्या नाण्यांवरती देवांच्या प्रतिमांचा उपयोग आपल्याला केलेला पाहायला मिळतो. गुप्तांच्या काळात मूर्ती विज्ञानाचे नियम तयार झाले होते. इसवी सन 9व्या ते 13व्या शतकामध्ये दक्षिण भारतात चोल राजांच्या काळामध्ये काशीमूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. यामध्ये मग शिवपार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यांच्या मूर्ती बनवल्या गेल्या. ही आपल्याला काही अभिजात शिल्पकलेची काही उदाहरणं सांगता येतील. आता आपण स्थापत्य आणि शिल्पकला याविषयीची माहिती घेऊ. एक कोरीव लेणी. कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झाली. याच्यामध्ये प्रवेशद्वार आहे, आतील खांब, मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. भिंती आणि छत यावर केलेले उत्तम चित्रकाम लेण्यांमध्ये काही प्रमाणात आपल्याला टिकून आहे आजही. महाराष्ट्रामध्ये अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांना इसवी सन 1983मध्ये जागतिक वारसाचा दर्जा देण्यात आलेला आहे. भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली.
या काळामध्ये सुरुवातीस गाभारा आणि त्याबाहेरील 4 स्तंभ असलेली ओसरी एवढंच त्या मंदिराचं स्वरूप होतं. वेरूळ या ठिकाणी जे कैलास मंदिर आहे त्या मंदिराच्या भव्य रचनेवरून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य ही पूर्ण विकसित झाल्याचं आपल्याला असं पाहायला मिळतं. मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार अनेक शैली त्याच्यात निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. स्थापत्य शैलीमध्ये उत्तर भारतातील नागर, दक्षिण भारतातील द्राविड या 2 शैली प्रमुख मानल्या जातात. आणि या दोहोतून विकसित झालेल्या मिश्र शैलीला वेसर असं म्हटलं जातं. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळणारी जी भूमिज मंदिर शैली आहे किंवा नागर मंदिर शैली यांच्या रचनेमध्ये आपल्याला साम्य आढळतं. भूमिज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. आपण हे जाणून घ्या की हेमाडपंथी मंदिरं महाराष्ट्रामध्ये एक स्थापत्य शैली उदयास आली. महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिर असं म्हणतात. हेमाडपंथी मंदिरांच्या ज्या बाह्य भिंती आहेत त्या बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीमध्ये मंदिराची बाह्य जी भिंत आहे ती अनेक कोणामध्ये विभागलेली असते आणि त्यामुळं त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावरती छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम आपल्यास पाहायला मिळतो. हेमाडपंथी मंदिराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो, तर दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी किंवा कुसू यांच्या आधारानं भिंत उभारली जाते. उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर मुंबईजवळचं अंबरनाथ येथील अंबरेश्वर मंदिर, नाशिकचं सिन्नर या ठिकाणी गोदेश्वर मंदिर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथचं मंदिर जे आहे, ही सगळी हेमाडपंथी मंदिराची आपल्याला उदाहरणं सांगता येतील. आपण आणखीन एका शैलीबद्दल, स्थापत्य शैलीबद्दल माहिती घेऊया, ती म्हणजे मुस्लिम स्थापत्य शैली. मध्ययुगीन भारतात मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय अशा स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले आणि त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य हे विकसित झाले. उदाहरण द्यायचं झालं तर याच्यामध्ये दिल्ली जवळचं मेहरोली या ठिकाणचं कुतुब मिनार असेल, आग्रा येथे बांधलेला ताजमहल आहे, विजापूरचा गोल घुमट आहे. या वास्तू या मुस्लिम स्थापत्य शैली ह्या अतिशय जगप्रसिद्ध आहे, हे आपण लक्षात घ्या. त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक याने इसवी सन 12व्या शतकात कुतुब मिनार बांधण्यास सुरुवात केली आणि अल्तमश याच्या कारकिर्दीमध्ये या कुतुब मिनाराचं बांधकाम पूर्ण झालं. कुतुब मिनार हे जगातील सर्वात उंच मिनार आहे. त्याची उंची 73 मीटर म्हणजे जवळजवळ 240 फूट आहे. कुतुब मिनारला सुद्धा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेलं आहे. यानंतर मुघल स्थापत्य शैलीमध्ये अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. आणखीन एक उदाहरण म्हणजे ताजमहल. मुघल सम्राट शहाजहान यानं त्याची बेगम मुमताज महलच्या राणामध्ये हा ताजमहल बांधला. ही वास्तूसुद्धा जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोनं जाहीर केली आहे. त्यानंतर विजापूरचा गोल घुमट, या इमारतीमध्ये मुहम्मद आदिलशाह याची कबर आहे आणि या इमारतीला घुमटाच्या आतील घेराच्या बाजूनं गोल सज्जा आहे. गोल घुमट हे नाव त्यामुळे मिळालं. या सज्जामध्ये उभे राहून कुजबुजले तरी आवाज सर्वत्र ऐकू जातो. जोरात जरी टाळी वाजवली तर तिचा प्रतिध्वनी अनेकदा घुमतो. अशा प्रकारे आपल्या शिल्पकलेतल्या स्थापत्य शैलीविषयीची माहिती सांगता येते. आणखीन एक आपण शैलीचा अभ्यास करूया, तो म्हणजे इंडो गॉथिक शैली. भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर इंडो गॉथिक स्थापत्य शैली उदयाला आली. ब्रिटिश काळामध्ये बांधल्या गेलेल्या चर्च, सरकारी कचेऱ्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थानं, रेल्वे स्टेशन यासारख्या इमारतीमध्ये ही शैली आपल्याला पाहावयास मिळते. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत या शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याला सांगता येईल. या इमारतीचा सुद्धा युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केला आहे. विद्यार्थी मित्र, आज आपण कला म्हणजे काय आणि भारतातील दृककला या कलेचा अभ्यास करत असताना आपण चित्रकला आणि शिल्पकला, चित्रकलेमध्ये आपण पुन्हा लोकचित्रकला आणि अभिजात चित्रकला, शिल्पकलेचा अभ्यास करत असताना आपण लोकशिल्पकला आणि अभिजात शिल्पकला, याचबरोबर अनेक स्थापत्य शैलींचा आपण अभ्यास केला. पुढच्या भागात आपण भारतातील ज्या ललित, ज्याला आपण अंगिक
कला म्हणतो त्याविषयीची आपण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी आपल्या याच्यामध्ये आहेत का याविषयीचा अभ्यास करूया. विद्यार्थी मित्र, आपला पाठ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.